फॅमिली लॉ 2 अर्थात कौटुंबिक कायदे पार्ट 2 या विषयांतर्गत प्रॉपर्टी ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली अर्थात हिंदू अविभक्त कुटुंब मालमत्ता या विषयासंदर्भात हिंदू अविभक्त कुटुंबाची मालमत्ता कशी असते, कशी अस्तित्वात येते, मालमत्ता होण्याचे प्रकार विशद करा या प्रश्नावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लॉ इन मराठी हे हक्काचं यूट्यूब चॅनल BA LLB किंवा LLB या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब हे चॅनल करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. व्हॉट constitute the property of Hindu undivided family? What are the incidents of such property? अर्थात हिंदू अविभक्त कुटुंबाची मालमत्ता कशी अस्तित्वात येते, मालमत्ता होण्याचे प्रकार कोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. एकूण 2 प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यातला हा पहिला आहे. उत्तराच्या निमित्तानं प्रमुख मुद्दे लक्षात घेता प्रस्तावना आपल्याला लिहावी लागेल. हिंदू अविभक्त कुटुंबाचं स्पष्टीकरण अर्थात जॉईंट हिंदू फॅमिली या विषयावर चर्चा करावी लागेल. 3 अविभक्त कुटुंबाची मालमत्ता कशी तयार होते हे या ठिकाणी पाहावं लागेल. आणि 4था मुद्दा की मालमत्ता निर्माण होण्याच्या ज्या घटना आहेत त्यावर सुद्धा आपल्याला प्रकाश टाकावा लागेल. खरं तर प्रस्तावनेच्या निमित्तानं चर्चा करत असताना आपल्याला जुन्या काळात म्हणजे मध्ययुगीन आणि त्याच्या अगोदर प्राचीन संस्कृतीपासून समाजामध्ये एकत्र राहण्याची जी परंपरा आहे त्यावर प्रकाश टाकावा लागेल. सध्याच्या युगात आपण या प्रथेची फक्त तुलना करतो कारण विविध कारणामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नामशेष होत आहे. त्याचे कारण सध्याचे आधुनिक जग ज्यामध्ये राहणीमानाच्या वेगवेगळ्या कल्पनांचा आविष्कार होऊन कोणताही बंधने नको असलेल्या नवनवीन विवाहित जोडप्यांचा उदय होत आहे. आणि असे असले तरी समाजामध्ये काही कुटुंबामध्ये एकत्र राहण्याची परंपरा आज तागायत टिकून आहे. आणि अशी एकत्र अविभक्त कुटुंबे अर्थात संयुक्त कुटुंबे यांची मालमत्ता याबाबत आपण या अध्यायात चर्चा करणार आहोत. याच्यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे हिंदू जॉईंट फॅमिली अर्थात हिंदू अविभक्त कुटुंब स्पष्टीकरण किंवा हिंदू संयुक्त कुटुंब असं जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी हरकत नाही. हिंदू संयुक्त कुटुंब या संस्थेचा मूळ उगम हा प्राचीन ग्रंथामधून आणि स्मृतिकारांच्या लेखामधून मिळतो. याचा उगम हा प्राचीन काळामध्ये कुटुंब प्रमुख या कल्पनेतून आला. त्यावेळी एकत्रित समाज ही कल्पना घट्ट रुजली होती. कुटुंब संयुक्त हे सर्व सदस्यांना एकत्र वंदनात ठेवत होते. यामध्ये कुटुंबाच्या प्रमुखापासून पुढील पिढीमधील सदस्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये त्यांच्या बायका आणि मुलांचाही समावेश होतो. मुलीचा विवाह झाल्यानंतर ती वडिलांच्या कुटुंबातील सदस्यत्वाचा त्याग करते आणि पतीच्या कुटुंबातील सदस्यत्व स्वीकारते. संयुक्त कुटुंबासाठी एकत्रित मालमत्ता असली पाहिजे असे आवश्यक नाही. मालमत्तेविषयी देखील संयुक्त कुटुंब असू शकते. सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की हिंदू अविभक्त अर्थात संयुक्त कुटुंब हे अनेक व्यक्तींचा मोठा समूह असून जन्म, दत्तक आणि विवाह या कारणाने एकत्रितरित्या बंधनात असतात. एकत्रित राहण्याचे मूलभूत तत्व हे सपिंड हे आहे. सपिंड याचा अर्थ असा नव्हे की एका पुरुषाने अनेक स्त्रियांसोबत संयुक्त कुटुंबाची स्थापना केली, परंतु अविभक्त कुटुंबामध्ये एक पुरुष आणि मृत सदस्यांच्या विधवा यांचा समावेश असू शकतो. हिंदू अविभक्त कुटुंबे हे धर्मामुळे आणि पारंपरिक प्रथेमुळे स्थापन झालेली आहेत. सामाजिक दृष्ट्या ही संकल्पना मुस्लिम समाजामध्ये देखील प्रस्थापित झालेली आहे. पाश्चिमात्यांच्या एकत्रित राहण्यावर विश्वास नसल्याने एकत्र कुटुंब पद्धती ही हिंदू धर्मापुरती मर्यादित राहिली आहे. एकत्र किंवा
संयुक्त कुटुंबातील व्यक्तींचे वर्गीकरण हे खालील प्रकारे पाहता येईल. अर्थात काही 5 मुद्दे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पहिला मुद्दा आहे पुरुषांच्या अनुवंशिकतेने असलेल्या व्यक्ती, अर्थात लेनली कनेक्टेड इन द मेल लाईन. दुसरा आहे अनुवंशिक व्यक्ती, कोलेक्टरल्स. तिसरा मुद्दा आहे दत्तक घेतलेल्या व्यक्ती, एनी पर्सन रिलेटेड बाय अडॉप्शन. चौथा मुद्दा आहे आश्रित, अवलंबित असणाऱ्या व्यक्ती, अर्थात डिपेंडंट. आणि पाचवा मुद्दा आहे हिंदू पुरुष आणि ख्रिश्चन महिला यांचे स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 प्रमाणे झालेल्या विवाहातून जन्माला आलेला मुलगा, अर्थात सनबॉर्न आउट ऑफ मॅरेज बिटवीन अ मेल हिंदू अँड ख्रिश्चन वुमन अंडर स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954. मग ते स्त्री असो किंवा महिला या अर्थाने ते पाहता येईल. पत्नी किंवा मृत पुरुषाची विधवा किंवा मृत पुरुषांच्या विधवा याच्यातला जर दोन काही महत्वाचे पार्ट पाहिजे असतील तर हे पत्नी किंवा मृत पुरुषाची विधवा आणि मृत पुरुषांच्या विधवा हा पहिला मुद्दा. दुसरा विवाहित मुली, एकत्र कुटुंब किंवा अविभक्त कुटुंबाचे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनौरस इलिजिबलेट मुलांचा देखील समावेश होतो. अशा मुलांना त्यांच्या वडिलांच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून वागणूक मिळते. काही वेळा विधवा झालेल्या मुलींच्या कुटुंबामध्ये सदस्य म्हणून समावेश होऊन त्यांचे पालन पोषण केले जाते किंवा त्या कुटुंबामध्ये पालन पोषणास पात्र राहतात. तिसरा मुद्दा आहे अविभक्त कुटुंबाची मालमत्ता, जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी. तर अविभक्त कुटुंबाची मालमत्ता खाली नमूद केलेल्या कारणाने स्पष्ट होते. वडिलोपार्जित, सर्वात पहिला मुद्दा म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता. ही मालमत्ता वडिलांचे वडील, वडिलांच्या वडिलांचे वडील, वडिलांच्या वडिलांच्या वडिलांचे वडील यांच्याकडून ही मालमत्ता हस्तांतरित होते. यालाच आपण वंशपरंपरेने चालत आलेली मालमत्ता असे समजतो. उदाहरणार्थ आपण याच्याकडे जर पाहायचं म्हटलं तर एक्स याचे मालकीचा बंगला आहे, परंतु हा बंगला एक्सने स्व कष्टार्जित मिळवलेला नसतो, तर एक्सला हा बंगला एक्सचे वडील वाय यांच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने मिळतो. वाय यांच्याकडून एक्स या मुलाला बंगला जरी मिळाला तरीही वायने हा बंगला स्वकष्टार्जित मिळकतीमधून घेतलेला नसतो, तर वाय याला हा बंगला त्याचे वडील झेड याकडून मिळालेला असतो. इथे झेडने देखील हा बंगला स्वकष्टार्जित मिळकतीमधून घेतलेला नसतो, तर झेडचे वडील Z1 यांच्याकडून तो मिळालेला असतो. थोडक्यात Z1 या व्यक्तीकडून वारसा हक्काने बंगल्याचा ताबा आणि मालकी ही एक्स कडे चालत आलेली असते. यालाच आपण वडिलोपार्जित मालमत्ता असे समजतो. एकत्र कुटुंबामध्ये अशी मालमत्ता असू शकते. याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकत्र कुटुंबाच्या सदस्यांच्या कष्टातून मालमत्ता घेतली जाते. एकत्र कुटुंबाचे सदस्य हे व्यवसाय किंवा धंदा यामध्ये कष्ट कौशल्य याचा वापर करून मालमत्ता मिळवतात आणि तेव्हा अशा मालमत्ता एकत्र कुटुंबाची मालमत्ता असते. याबद्दल एक न्यायालयीन प्रकरण आपल्याला पाहता येईल. ते प्रकरण आहे 1977 ओरिसा मधलं न्यायालयीन प्रकरण आहे सिंध साहू विरुद्ध झुमादेवी AIR 1977 ओरिसा 45. या प्रकरणामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने निर्णय दिला की जेव्हा एकत्र कुटुंबातील मालमत्तेमधून कोणताही निधी उपलब्ध नसताना सदस्यांनी जर मालमत्ता विकत घेतली तर अशी मालमत्ता ही एकत्र किंवा अविभक्त कुटुंबाची मालमत्ता समजली जाते. अर्थात मालमत्ता खरेदी करताना कोणत्याही सदस्याचा विरोध होता कामा नये. याच्यातला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो सहदायिकतेचा स्वतःचे मालमत्ता एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये समाविष्ट करणे. म्हणजे बराच वेळा
असे घडते की सहदायिका म्हणजे को पार्टनर या स्वकष्टार्जित मालमत्ता एकतर्फी निर्णय घेऊन इच्छिकतेने एकत्र कुटुंबाचे सामायिक मालमत्तेमध्ये विलिनीकरण करून स्वतःच्या सर्व हक्कांचा त्याग करतो. अशी कृती प्रत्यक्षरित्या अथवा वर्तणुकीने केली जाते. जेव्हा अशी मालमत्ता सामायिक मालमत्तेमध्ये विलीन होते, तेव्हा ती मालमत्ता एकत्रित किंवा अविभक्त कुटुंबाची होते. यासाठी सहदायिकतेचा त्याग आणि हेतू स्पष्ट असला पाहिजे. याच्यातला चौथा मुद्दा आहे तो म्हणजे एकत्र कुटुंबाची मालमत्ता निर्माण होण्याची घटना. एकत्र कुटुंबाची मालमत्ता निर्माण होण्याच्या घटना कोणत्या? तर त्या एक 7 घटना आपल्याला पाहाव्या लागतील. त्यातली पहिली घटना आहे म्हणजे इन्सिडेन्स ऑफ जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी. पहिली घटना आहे जेव्हा सहदायिकाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याची वाटणी न झालेला हिस्सा त्याच्या पश्चात हयात असलेल्या सहदायिकतेकडे जातो. कोणताही त्याही मालमत्तेमधील वाटणे न झालेला हिस्सा वारसा हक्काने हस्तांतरित होत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अविभक्त कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये सहदायिकाचा समाजाचा एकत्रितपणा आणि एकत्रित ताबा याबाबत स्वारस्य असते. सहदायिकांना अविभक्त कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये नेमका हिस्सा किती हे निश्चित करता येत नाही. अशा प्रकारची निश्चिती ही फक्त मालमत्तेची वाटणी विभाजन करताना केली जाते. कोणत्याही सदस्याचा अविभक्त कुटुंबातील मालमत्तेचा हिस्सा हा सदस्यांचा मृत्यू अथवा बालकाचा जन्म या कारणास्तव बदलतो. याबद्दल एक केस लॉ आहे, न्यायालयीन प्रकरण आपल्याला पाहता येईल. ते म्हणजे कलेक्टर ईडी विरुद्ध कांतीलाल त्रिकमलाल. प्रकरण आहे 1976चं 4,SSC 643. तर या प्रकरणामध्ये निर्णय दिला गेला की जेव्हा अविभक्त कुटुंबाचे अर्थात एकत्र कुटुंबाचे सदस्य विभाजनाचा निर्णय घेतला, तेव्हा विभाजनाचा टप्पा सुरू होता आणि ज्या सदस्याला हिस्सा हवा असतो त्या सदस्याला मालमत्तेमधील हिस्सा हा पारदर्शकतेने पूर्णांकापर्यंत मिळू शकतो. त्यातला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिस्सा मिळणे. वडिलार्जित किंवा सहदायिका मालमत्तेमध्ये पुरुषांना 4 पिढ्यापर्यंत जन्माने मालमत्तेचा हक्क मिळतो. अर्थात 4 पिढ्यांपेक्षा जास्त पिढ्यांना हा हक्क मिळत नाही. एकंदरीत मृत्यूपत्राने फारकत अलाइन बाय विल अविभक्त अर्थात एकत्रित कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याला एकत्र कुटुंबाचे मालमत्तेबाबतचे मृत्यूपत्र करून मालमत्तेची विल्हेवाट लावता येणार नाही, कारण अशा मालमत्तेमध्ये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व सदस्यांची संमती आवश्यक असते. त्यातला 5वा मुद्दा आहे बक्षीस देऊन मालमत्तेची विल्हेवाट. अविभक्त कुटुंबाचे कोणत्याही सदस्याला अविभक्त कुटुंबाच्या मालमत्तेबाबत बक्षीसपत्र करून मालमत्तेची विल्हेवाट लावता येणार नाही, कारण अशा मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व सदस्यांची संमती आवश्यक असते. एकत्र कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या संमतीखेरीज मालमत्तेची विक्री अथवा मालमत्तेचे गहाणखत करता येणार नाही. आणि 7वा मुद्दा आहे एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेचे विभाजन करणे अशक्य आहे. म्हणजे एकत्र कुटुंब असताना मालमत्तेचे विभाजन करणं हे जितकं कठीण आणि अवघड आहे, तसंच ते त्या संदर्भात वितरित करणं किंवा त्या अंगाने पाहणं हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला योग्य पद्धतीनं पाहता येईल. वरील व्हिडिओमध्ये आपण जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी या संदर्भात विश्लेषणात्मक प्रश्न पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच मुद्द्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. याच्यामध्ये आता दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, जी न जन्मलेली बालके आणि मृत्यूपत्रित दान हा एक महत्वाचा विषय आहे. म्हणजे जी मुलं अजून जन्मालाच आलेली नाहीत आणि मग त्यांना जी काही प्रॉपर्टी मिळणार अपेक्षित असते, म्हणजे विक्वेस्ट टू अनबॉर्न चाइल्ड जे आहे, या संदर्भातला हा एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी खाली पाहण्याचा प्रयत्न करूया.
म्हणजे या व्हिडिओमध्ये हे 2 प्रश्न आपल्याला निश्चितपणे परीक्षेसाठी उपयुक्त असतील. विनंती एवढीच आहे, लॉ इन मराठी चॅनल शेवटपर्यंत सबस्क्राईब करा, व्हिडिओ पहा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या मराठी विद्यार्थ्यांना, खास करून LLB असेल किंवा BLLB असेल, ज्यांना मराठीमध्ये कायदेविषयक प्रश्नांची माहिती पाहिजे असेल, तर ती नक्कीच आपल्याला या फॅमिली लॉ पार्ट 2 या विषयाची या व्हिडिओमधून मिळेल. प्रश्न आहे की न जन्मलेल्या बालकांना मृत्यूपत्राद्वारे मिळकत म्हणजे काय, अशा मिळकतीसाठी कोणती बंधनं आहेत, याचा अर्थ व्हॉट इज अ बिगेस्ट इन फेवर ऑफ एन अनबॉर्न चाइल्ड, व्हॉट आर द रिस्ट्रिक्शन ऑन सच अ bequest. या प्रश्नाचं आपण सविस्तर उत्तर खालीलप्रमाणे पाहता येईल. त्यातले 2 प्रमुख मुद्दे सिनॉप्सिस आहेत की एक म्हणजे प्रस्तावना आणि दुसरं म्हणजे महत्वाचं आहे ते म्हणजे न जन्मलेल्या बालकांच्या मृत्यूपत्राद्वारे मिळणारी मालमत्ता. प्रस्तावनेच्या निमित्तानं आपल्याला चर्चा करता येईल की समाजामध्ये कोणतीही व्यक्ती जेव्हा मृत्यूपत्र करते तेव्हा त्याची मालमत्ता काही व्यक्तींना देत असते. व्यक्ती हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा हयात असलेल्या व्यक्तींशी संबंधित असतो. जी व्यक्ती या जगात नाही त्या व्यक्तीला मृत्यूपत्रामध्ये मालमत्ता कशी दिली जाऊ शकते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असू शकतो. परंतु जर मृत्यूपत्र करणाऱ्या कुटुंबाच्या म्हणजे व्यक्तीच्या कुटुंबात एखादी स्त्री जर गरोदर असेल आणि ते मूल जन्माला येणार असेल, तर जन्माला येऊ घातलेल्या त्या व्यक्तीच्या कुटुंबात बालकाच्या भवितव्याचा विचार करून मालमत्ता ही अशा बालकाला दिली जाते, याबाबत या अध्यायात आपल्याला चर्चा करता येईल. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बिक्वेस्ट इन फेवर ऑफ अनबॉर्न चाइल्ड, न जन्मलेल्या बालकाला मृत्यूपत्राद्वारे दिली जाणारी मालमत्ता. तर पारंपरिक एकंदरीत हिंदू कायद्याने न जन्मलेल्या बालकाला प्रदान केलेल्या मिळकतीस मान्यता दिली नाही, कारण जी व्यक्ती या दुनियेत नाही त्या व्यक्तीला मृत्यूपत्र मिळकत किंवा मालमत्ता देता येणार नाही किंवा देण्याचे म्हणजेच मृत्यूपत्रामध्ये ज्या व्यक्तीला मालमत्ता देण्याचे ठरले आहे ती व्यक्ती या दुनियेत असली पाहिजे. मृत्यूपत्र करणाऱ्यांची उपरोक्त सहाय्यता काढून घेण्याकरिता खालील नमूद केलेले अधिनियम मंजूर करण्यात येईल. याच्यात 3 महत्वाचे कायदे आहेत ते म्हणजे द हिंदू ट्रान्सफर्स अँड बिक्वेस्ट ॲक्ट 1914, दुसरा आहे द हिंदू डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1916 आणि तिसरा आहे द हिंदू ट्रान्सफर्म अँड बिक्वेस्ट स्टेट ऑफ चेन्नई ॲक्ट 1921. वरील अधिनियमांनी पारंपरिक हिंदू कायद्यामधील तरतुदीमध्ये बदल केला आहे. अशी तरतूद करण्यात आली की ज्या दिवशी मालमत्ता दिली गेली आणि मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचाच मृत्यू झाला आणि ज्या व्यक्तीला मृत्यू दिली गेली ती जन्मलाच नव्हती तरी अशी प्रदान केलेली मालमत्ता वैध व्हॅलिड राहील. शाश्वतीचा नियम 8 मालमत्ता हस्तांतरण कायदा 182 कलम 14 आणि भारतीय वारसा अधिनियम 1925 कलम 114 आणि न जन्मलेल्या बालकाच्या हितासाठी हस्तांतरणाचा कायदा नियम मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 13 आणि भारतीय वारसा अधिनियम 1925 कलम 113 आणि मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 अध्याय 2 हे अंमलात राहील, जे हिंदूसाठी बक्षीस आणि मृत्यूपत्राप्रमाणे प्रदान केलेल्या मालमत्तेसाठी असतील. या तरतुदी खालीलप्रमाणे आपल्याला जर काही मुद्दे पाहता आले तर आपण ते पाहूया. ते म्हणजे पहिला मुद्दा, कोणत्याही हयात व्यक्तीने मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापूर्वी मालमत्ता न जन्मलेल्या बालकाला मृत्यूपत्राद्वारे प्रदान करण्यात आली पाहिजे, जेणेकरून अशा बालकाला मिळालेल्या मालमत्तेची मालकी राहील. दुसरा मुद्दा आहे, न जन्मलेल्या बालकाला प्रदान केलेली मालमत्ता कोणत्या प्रकारे शाश्वतेचा नियम करणारी नसावी. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 14 आणि भारतीय वारसा अधिनियम
25 कलम 114 दिलेली मालमत्ता आणि विशिष्ट वर्गातील व्यक्तींना दिलेली असेल आणि प्रदान केलेली मालमत्ता काही व्यक्तीच्या बाबतीत अवैध असेल तर मृत्यूपत्र अशा व्यक्तींचे संबंधित रद्दबादल ठरवेल आणि सर्व व्यक्तींच्या बाबतीत मृत्यूपत्र अवैध मानले जाणार नाही. जर न जन्मलेल्या बालकांना प्रदान केलेली मालमत्ता ही मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम 13 किंवा कलम 14च्या तरतुदींचे उल्लंघन करणारी असेल तर प्रदान केलेली मालमत्ता अवैध मानली जाईल आणि प्रदान केलेल्या मालमत्तेवर जर कोणताही परिणाम दिला गेला तर अशी कृती देखील अवैध ठरेल. या संदर्भात आपल्याला न्यायालयीन काही गोष्टी पाहाव्या लागतील. या न्यायालयीन प्रकरणामध्ये टागोर विरुद्ध टागोर 1872,9, बेंगलोर LR 377 या प्रकरणामध्ये मृत्यूपत्र करणाऱ्याने मृत्यूपत्र करून याला त्याची मालमत्ता पूर्ण जीवनभर प्रदान केली आणि ने त्याच्या पाश्चात च्या वडीलधारी मुलाला दिली. उपरोक्त मालमत्तेची निश्चिती करण्यात अपयश आल्याने याला ही मालमत्ता जीवनभर मिळाली. चे पश्चात च्या वडीलधारी मुलाला मालमत्ता मिळाली. पुन्हा एकदा मालमत्तेबाबत निश्चितता नसल्याने आणि चे वारस मालमत्ता वारसाकडे हस्तांतरित झाली. म्हणजेच मृत्यूपत्रामध्ये ज्येष्ठ मुलाला सर्व वारसा देण्याची पद्धत अवलंबली गेली, ज्यामध्ये मालमत्ता ही पुरुषांच्या क्रमवारीप्रमाणे देण्याचे सिद्ध होते. यामध्ये सर्व स्त्रिया आणि वंशज यांना वगळण्यात आले. मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्ती याला पूर्णपणे मृत्यूपत्रातून वगळण्यात आले कारण ख्रिश्चन धर्म स्वीकारला. जेव्हा मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा याला मुलगा नव्हता. हा दुसऱ्या क्रमवारीत मालमत्ते प्रमुख होता. त्याला मृत्यूपत्र करणाऱ्याच्या हयातीत हा मुलगा झाला. हा मृत्यूपत्र करतेवेळी मृत्यू पावला होता, त्याला हा नातू झाला, जो मृत्यूपत्र करणाऱ्यांच्या हयातीतील जन्मलेला होता. या मुलाला मृत्यूपत्रामध्ये कोणतीही मालमत्ता न मिळाली. न्यायालयात दावा दाखल केला आणि मृत्यूपत्र रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने निर्णय दिला की मृत्यूपत्राप्रमाणे याला प्रदान केलेली मालमत्ता ही वैध आहे, परंतु त्यानंतर प्रदान केलेली सर्व मालमत्ता अवैध आहे. त्यामुळे यांच्या मृत्यूनंतर याला सर्व मालमत्ता मिळाली पाहिजे, कारण मृत व्यक्तीचा तो एकमेव वारस आहे. पुरुषांचे क्रमवारीत चे वारस चे वारस हे हिंदू कायद्यानुसार असंगत आहेत, त्यामुळे अवैध आहेत. हा एक महत्त्वाचा आणि कमी शब्दांमधला प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. म्हणजे न जन्माला आलेल्या मुलांना सुद्धा प्रॉपर्टी ही कशा पद्धतीनं ट्रान्सफर करता येते किंवा त्यांच्या मालकीची करता येते किंवा नियोजित त्याची प्रोव्हिजन केली जाते, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं. दोन्हीही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिले असतील तर तुम्हाला दोन्ही प्रश्नांचे उत्तर समजतील. आपण पाहिले त्याबद्दल धन्यवाद. आपण नवीन असाल तर हे लॉ इन मराठी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये पाठवण्यासाठीचा प्रयत्न करा. धन्यवाद.